राम राम मंडळी. तर आज मी तुम्हाला मस्तपैकी आयुर्वेदिक शेरणीची भाजी दाखवणार आहे, ज्यामध्ये अनेक असे औषधी गुणधर्म आहे, जे अनेक आजारांवर उपयुक्त अशी पडणारी भाजी म्हणजे ते शेरणीची भाजी आहे. त्याच्या इकडे तुम्हाला वेगवेगळे नावं असतील, प्रत्येक भागात प्रत्येक भाजीचे हे वेगवेगळे नाव असतातच. तर आमच्या इकडे शेरणी असे म्हणतात. तर शेरणी कशी आहे चला तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, तुरीला पण शेंगा आलेल्या आहेत. तर सोल्याचा सीझन चालू झालेला आहे. तर कोणाला सोल्याची भाजी बघायची असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा, भरपूर शेंगा आल्या, पकत पण आहे, काही पकल्या आहेत, काही पकायच्या आहेत. हे बघा भरपूर बार, आणि मी स्पेशली माझ्यासाठी लावलेले आहेत. हे मीच लावलेले आहे 5-6 झाडं इथं. आणि याच्यावर हे बघा बरबटीच्या शेंगाचा वेल पण लावलेला आहे मी. तर तुम्हाला सोल्याच्या कशा प्रकारच्या भाज्या बघायच्या आहे हे मला सांगा फक्त तुम्ही, आणि तुम्हाला दाखवायची मेहनत मी घेणार आहे. आणि मी खाणार पण सोल्याची भाज्या. माझी आवडती भाजी म्हणजे सोल्याची भाजी, कोणतीही असो. अहो, शेरणीचा वेल कोणीतरी उपडलाय, पण याला शेरण्या आहेत भरपूर प्रमाणात. बघा, उपडून टाकला. पराठी मध्ये होता माझ्या. हे बघा, तर शेरण्या चांगल्या आहे का मग याच्या? शेरण्या चांगल्याच आहे, दाखवते ना मी. हो हो, कडक आहे. आणि तिकडे पण आहे तो वेल, तिकडून आणायला लागेल मग. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी येतो. हे बघा, तर हे बघा, काही शेरण्या हिरव्या राहतात, तर काही शेरण्या हे अशा प्रकारे जातात. जर तुम्ही कलिंगड बघितले असेल तर कलिंगडासारखी ही दिसते, पण आकाराने खूप लहान असते बरं. तर याची थोड्या प्रमाणात म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात एक कडू असते. कडू असल्यामुळे तर याचे फायदे मी तुम्हाला सांगणार आहे. जर कुणाला डायबिटीज असेल तर डायबिटीजवाल्यासाठी ही खूप फायदेमंद आहे. जर तुम्ही ह्याचं सेवन केलं तर तुमच्या रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तर तुम्ही अवश्य खा. आणि मला माहिती आहे बऱ्याच प्रमाणात आता शुगरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर शेरण्याची भाजी नक्की खा. आणि गोड्यापेक्षा ही भाजी खाल्लेली बरी, आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि तशाच प्रकारे आपली पचनक्रिया सुधारते ही. तर याची सोपी अशी रानभाजी आहे. ही खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक असे फायदे आहेत. आणि खरं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अवश्य खा. तुम्हाला माहिती आहे थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरातील रक्त हे घोटण्यास सुरुवात होते. तुम्ही जास्त थंडीत उठून आपलं शरीर अकडल्यावाने होते. जर तुम्ही ही भाजी खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये तरतरी येईल. आपल्या शरीरातील म्हणजे नसा ह्या मोकळी करणारी अशी भाजी आहे. तर अवश्य खा. या भाजीचे अनेक असे फायदे आहेत. तर खायला काही हरकत नाही आहे. तुम्हाला माहिती आहे ज्याच्या फायदे असली तीच मी तुम्हाला भाजी दाखवत आलेली आहे. आणि माझ्या मनाने ही माहिती मी सांगत नाही आहे. जे जुने लोक आहेत त्यांच्यापासून ही माहिती काढलेली आहे, आणि तीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोस्ट करत आहे. तर आणा आणि अवश्य खा आणि शरीर आपलं सुदृढ ठेवा. तर आता मी शेरण्यात जमा करते. आणखी एक तिथं वेल आहे, तिथं जाते आणि तुम्हाला मस्तपैकी याची घरी भाजी बनवून दाखवते. तर हे बघा, मस्त शेरण्या शेतामधून आणून घेतल्या आता. तर याला मी पाण्यात ठेवलेलं आहे. तर एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं असं, आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं भरपूर. मीठ टाकलं की ह्या शेरण्या मस्त धुवून घ्यायच्या आणि ह्या चिरून घ्यायच्या आणि या मिठाच्या पाण्यात टाकायच्या. तर अशा लांब लांब कापा करायच्या याच्या, याचं काहीच काढायचं नाही. हे बघा, अशा कापा करून या मिठाच्या पाण्यात टाकायच्या. तर याला आपल्याला 5-6 घंटे मिठाच्या पाण्यात मुरू द्यायचं आहे. त्यामुळे याचा जो कडवटपणा असतो ते सर्व निघून जाणार आणि याची जबरदस्त मग भाजी होणार. आणि तुम्हालाच माहिती आहे याचे अनेक असे फायदे आहेत. आणि फायद्याचं कारण माहिती आहे तुम्हाला की हे कडवट आहे. कडवटपणा असल्यामुळे जी वस्तू कडवट त्याचे गुणधर्मही फार असतात, जसं कारलं. आणि कारल्यापेक्षाही जास्त याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तर तुम्ही अवश्य शेरण्या आणा आणि अशा प्रकारे करून बघा, मस्त लागतात. तर बऱ्याच जणांची हे असते की ह्या कडू होतात, कशा करायच्या. तर अशा मिठाच्या पाण्यामध्ये हे
5-6 घंटे मुरू द्यायच्या, त्याचा कळवटपणा पूर्ण चालला जातो आणि नंतर भाजी करायची. चला तर आता पूर्ण मी चिरून घेते. हे बघा, शेरण्या मी व्यवस्थित कापून घेतल्या आणि याला 5-6 घंटे असेच पाण्यामध्ये भिजत ठेवते. ह्याच्यावर झाकण मी ठेवून देते. तर हे बघा, आपला 7-8 घंटे मस्त मुरले ह्या मिठाच्या पाण्यात. तर याचा सगळं कळवटपणा निघून गेलेला आहे. हे बघा, तर ही अजिबात कडू लागत नाही आहे. तर असं मिठाच्या पाण्यात भिजू घातल्याने याचा कळवटपणा निघून जातो आणि मस्त याची मग भाजी करायची. तर याला मी व्यवस्थित धुवून घेतो. आता असा चोळून घ्यायच्या पाण्यामध्ये, ह्याच्या बिया वगैरे निघून जातात. मग थोड्याफार असलं तरी काही फरक नाही पडत, अशा चोळून घ्यायच्या. हे बघा, याचं पाणी कसं निघते आणि पूर्णपणे मग कडवटपणाही निघून जाते. धुवून घेतलं. याचं पाणी बघा कसं निघालेलं आहे. याचा पूर्ण कलरपणा याच्यामध्ये निघून गेलेला आहे. तर आता आपली कढई तापलेली आहे, याच्यामध्ये मी तेल टाकून देते. तर 2 मापला मी तेल टाकून घेतलं. तर साहित्य बघा शेरणीच्या भाजीसाठी. तर एक मीडियम कांदा कापून घेतला, तर लाल मिरच्या कापून घेतल्या 5-6, एक टमाटर कापून घेतलं आणि इकडे थोडंसं लाल तिखट घेतलं, थोडंसं चवीप्रमाणे मीठ घेतलं आणि थोडासा मसाला घेतला आहे, गरम मसाला, आणि हळद घेतली आहे थोडीशी. तर आपण आता मस्त, आणि हे बघा मी शेंगदाण्याचा भुरका घेतलेला आहे अर्धी वाटी. तर बऱ्याच ठिकाणी याला बरबटीच्या डाळीमध्ये बनवतात, मुंगाच्या डाळीमध्ये बनवतात. तर माझ्या इथं ही आवडत नाही डाळीमध्ये बनवलेलं, त्यामुळे मी डाळ घेतलेली नाही आहे, शेंगदाण्याचा भुरका घेतलेला आहे. तर तुम्ही डाळ पण याच्यामध्ये वापरू शकता. तर आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये पहिले सुरुवातीला मी लाल मिरची टाकून देते. ते व्यवस्थित झाली म्हणजे आता टाकते कांदा. कांदा व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा. आपला कांदा होत आलेला आहे. तर याच्यामध्ये आता मी टमाटर टाकून घेते. तर टमाटर व्यवस्थित होऊ द्यायचं मस्त. तर आपला आता कांदे वगैरे सर्व मस्त झालेलं आहे लालसर. तर याच्यामध्ये आता मी हे मसाले टाकून देते. हे व्यवस्थित होऊ द्यायचं. अशा प्रकारे बनवली तर आपली शेरणीची भाजी हे जबरदस्त लागणार आहे. आणि तुम्हालाच माहिती आहे याचे अनेक असे फायदे पण आहे. तर खायला काही हरकत नाही. थोडीफार कडवट लागणार, म्हणजे कारड्यासारखी थोडीफार कडवट लागणार. तर जे शरीराला चांगलं असलं तर कसंही आपला खावंच लागेल. आपण कडू माहीत आहे, बिमार पडले तर किती कडू कडू गोळ्या घेतो. तर ही भाजी काही एवढी कडू नसणार आहे, पण चवीला भन्नाट लागणार आहे. तर शुगरवाल्यांसाठी स्पेशल शेरणीची भाजी आहे ही. आणा, जरूर खा आणि आपला रक्तातील साखरेची पातळी कमी करा. तर आपले सर्व मसाले आता व्यवस्थित झालेले आहेत. तर आता मी याच्यामध्ये शेरण्या टाकते. हे बघा, तर अशा व्यवस्थित फिरून घ्यायचा. तर दिसायलाही मस्त दिसत आहे आणि वास पण मस्त येत आहे भाजीचा आणि चवीला पण ही भन्नाट होणार. तर ह्या थोड्याशा होऊ द्यायच्या पहिले तेलामध्ये 2-3 मिनिटं आणि नंतर टाकायचं याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट.
तर हे थोडे झाले आता आपले तेलामध्ये मस्त. तर याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट टाकून देते. तर हे व्यवस्थित फिरून घ्यायच्या आणि याच्यावर 5-6 मिनिटं असं झाकण ठेवून होऊ द्यायच्या. बघा आपल्या शेरण्या मस्त शिजून तयार झालेल्या आहे. तर एका प्लेटीत आता मी काढून घेते. तर हे बघा आपली शेरण्याची भाजी मस्तपैकी बनून तयार झालेली आहे. तर तुमच्या इकडे शेरण्यांना काय म्हणते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझी भाजी तुम्हाला आवडली की नाही हे पण सांगा. बघण्याहून बरं, चवीहून तर मी सांगणार कशी झाली म्हणून. आणि आपल्या चुलीवरची चव या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब पण करा. आवडली असणार तर, कोणतीही भाजी आवडली असणार तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर कशी झाली आपली चुलीवरची शेरण्यांची भाजी खाऊन बघतो ना. बघा बघा. चवीला नाही का कारल्यापेक्षा जबरदस्त झाली. मला माहितीच आहे, मी खूप खाल्लेली आहे भाजी. माझी आजी मला भरपूर प्रमाणात करून द्यायची. आपल्या खेड्यागावातल्या लोकांना खायला भेटते भाजी. हा, कारण की आपल्याला आपण शेतामध्ये जातो, आपल्याला दुसरे म्हणजे अशा प्रकारच्या रानभाज्या दिसल्या आणि चवीला मस्त भन्नाट राहते आणि शरीर पण चांगलं राहते. हे तुमचं बरोबर आहे, पण बऱ्याच लोकांना माहित नाही की शेरण्याची भाजी हे खातात. हो, कारण की आजची नवीन पिढीना आता अजिबात माहित नाही आहे. तर चला तर मग भेटूया.